शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंह यादव आणि शिरोळमधील नागरिकांचे सुरू असलेले धरणे आंदोलन 14 दिवसानंतरही सुरूच राहिले। शिरोळ येथील शिवाजी चौकात गेल्या 14 दिवसापासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी मिळावं आणि शासनाकडून मंजूर झालेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी नगर परिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे आज बुधवारी गोंधळ घालून प्रशासनाला जागे करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील अंबाबाई गोंधळ मंडळ आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला। दिवसभर प्रशासनाच्या नावाने गोंधळ घालत नगर परिषदेच्या प्रशासनाला शुद्ध बुद्धी दे असं म्हणत आई अंबाबाई तुळजाभवानी यांना साकडे घालण्यात आलं। शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात 3 एप्रिलपासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गावातील वेगवेगळे तरुण मंडळ, महिला मंडळी, ग्रामस्थ, त्याचबरोबर परवा भैजी मंडळानं सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। आज तर या ठिकाणी गावाच्या आमच्या गोंधळी मंडळीने ठरवलं की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गोंधळ करायला ठरवलं आहे आणि या गोंधळाच्या माध्यमातून शासनाला आता तरी जाग यावी यासाठी आई तुळजाभवानी, आई महालक्ष्मी, महाराज सर्व कुलदैवतं यांना या ठिकाणी साकडे घालण्यात आलेलं आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा सहाय्यक नगर प्रशासन विभाग कोल्हापूर असेल किंवा मुख्याधिकारी असेल यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या या आंदोलकांच्या त्या मागण्याबद्दल चर्चा करावी। जर ते चर्चेला नाही आले तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल असं या ठिकाणी यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आर्गे, पत्रकार दगडू माने, चंद्रकांत भाट, देवप्पा पुजारी, भगवान आवळे, हेमलता जाधव यांच्यासह नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की जोपर्यंत प्रशासन शिरोळकरांच्या प्रश्नांची दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। या आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता वाढून प्रशासनाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू असं त्याने सांगितले। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळ सोबत गोकुळ